करणारी संस्कृती आमची संपली आहे. पटकन व्हॉट्सअपवर जायचं, फेसबुकवर जायचं आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. एक व्हॉट्सअपवर मेसेज आला होता, दक्षिण भारतामध्ये असं मंदिर आहे, त्या मंदिरावर सायकल चालवणारा व्यक्ती आहे आणि बघा म्हणजे सायकलचं निर्माण तर विदेशात झालं, त्याच्या 1000 वर्षापूर्वी आमच्या भारतात होतं. मी डोक्याला हात लावून घेतला. आता मंदिराचं पुनर्निर्माण कधी झालं ते बघा, त्याचं पुनर्संस्करण कधी झालं ते बघा. आणि ते पुनर्संस्करण करताना तिथं जो रिकामा दगड लावायचा होता तिथं सायकल कुठली आहे. प्राचीन काळामध्ये 1000 वर्षपूर्व सायकल होती, कसं काय तुम्ही म्हणू शकता तरी? काय झालं, वाचायचं काहीच नाही आम्हाला. मला असं वाटलं की एकदाच आपण विचारून तर ठेवलं, वाचत का नाही आहेत आजकाल पोरं. म्हणून मी आमच्या सहकार्यानं बोललो की पोरं वाचत का नाही आहेत, अभ्यास करत का. हरकत नाही मारलो. मी 10वी 12वीच्या लोकांकडे गेलो, शिक्षकांकडे गेलो आणि त्यांना मारलो, पोरं आजकाल वाचत नाही म्हणतात, ते तुमच्याकडे दोष देत आहे, खरं आहे का? तर ते मला असं काही नाही मारे, ते 7वी 8वी वाले वाचत नाही आहे, तेच काय अभ्यास करून घेत नाही आहे. मी त्यांना बोललो की ते मला प्रायमरी वाले काय अभ्यास करून घेत नाही आहे. मी प्रायमरी वाल्याकडे गेलो तर ते मला अंगणवाडीची सेविकाच काही काम करून घेत नाही पोराकडे. मी अंगणवाडी सेविकेला भेटलो तर ते म्हणाले मायबापच अभ्यास करून घेत नाही. मायबापाला भेटून विचारलं की तुमचे पण अभ्यास का करत नाही, तर ते मला काय करावं सर, वरूनच मार्क्स आले आहे. असो, विनोदाचा भाग वेगळा, पण आपल्याला चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आम्हाला आमचा खरा इतिहास समोर आणता येणार नाही आहे. जसा जसा काळ लोकच जाईल तसा तसाच खरा इतिहास समोर येत जातो. आज जर मी लिहायचं ठरवलं, आजचा इतिहास मी लिहू शकत नाही. माझ्या घरावर आंदोलन सुरू होतील. काळ जसा जसा जाईल, 50 वर्ष 100 वर्ष, तेव्हा जे रिसर्च होईल ते खरं रिसर्च होत जातं. आज प्राचीन कालखंड संपून आमचे 1000 वर्ष झाले असं म्हणत असलो तरी तिकडं मात्र आमचे संशोधक वगैरे नाही आहेत. या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना एक की प्राचीन इतिहास खूप जाज्वल्य इतिहास आहे, एकदा तिकडे आपण वळावं. माझं बोलणं आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.